हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हे ब्लॉग आहे, मंगळवारचा ब्लॉग आहे. आणि आता 2-3 दिवस झाला मी ब्लॉग काय टाकलेला नाही. आणि मंगळवारपासून काय काय व्हिडिओ केलेला आहे ते पण मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ते सगळं व्हिडिओ अपलोड करायचं आहे. आणि आता हे मंगळवारचं आहे. मंगळवारी आम्ही गेलतो आमच्या ताईच्या गावाला. आणि का गेलतो ते पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हे फॅक्टरी आहे, आमच्या गावाजवळ आहे. आणि इथं कुरकुरे तेन तयार होते, ते मोठं फॅक्टरी आहे. आणि हे आतनी गाव आहे. आणि आतनीचं जवळ आहे त्यांचं गाव. आणि आम्ही आता 4 वाजता जागा सोडलेला आहे. इकडं आता आतनीला आम्ही इथं काय काय जरा फोटोला हार तेन घ्यायचं होतं. आणि ते फोटो कुणाचं म्हणजे आमच्या बारक्या ताई आहे बघा, त्यांचं मिस्टरचं वर्ष श्राद्ध आहे. आणि त्यांचं आता 3रं वर्ष झालं, 4था लागला आहे. म्हणून त्यांचं आज फोटो पूजा होतं. म्हणून आम्ही संध्याकाळी सगळे मिळून चाललेलो आहे. आणि इकडे हार घेतलेला आहे मी एक. फोटोला हार, केळं आणि पोरासनी काहीतरी खायला पाहिजे म्हणून इथं आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहे. हे आतनी मार्केट आहे आणि खूप मोठं आहे. आणि दररोज एवढं गर्दी असते. रविवारचं मोठं बाजार पण असतं इथं. आणि आता 2-3 दिवस झालं ब्लॉग का टाकलेला नाही, म्हणजे आम्ही परत आमचं गाव अजून एक दुसरं गाव आहे इकडं, कुमटे म्हणून गाव आहे त्याचं. आणि तिकडं गेलतो आम्ही. त्यामुळं मला तिकडं पण एक कार्यक्रम होतं. त्या कार्यक्रमामध्ये आणि धावपळ लय झालं होतं. मग ते व्हिडिओ मी काय शेअर केलेलं म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेला नाही. आणि तिकडं काय काय केलं, काय कार्यक्रम होतं ते सगळं शेअर करणार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघा. हे मंगळवारचा ब्लॉग आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 4 दिवसांचं व्हिडिओ मी एक असं टाकणार आहे. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, आमच्या ताईच्या गावाजवळ आलेलो आहे मी. आणि आजूबाजूला शेत आणि विहीर, असं वातावरण किती छान आहे बघा. आणि आता संध्याकाळचं कार्यक्रम होतं म्हणून आम्ही संध्याकाळचं जागा सोडलं होतं. इथं त्यांच्या गावात मोठं मंदिर आहे, हनुमान मंदिर. हे बघा, मंदिर आहे त्यांचं. आणि आम्ही आज राहणार नाही आणि परत जाणार आहे आम्ही. आणि येताना वेळ असला तर ते पूर्ण मंदिर व्हिडिओ करतो. इकडं बघा. हे त्यांच्या घराजवळच आहे मंदिर. आणि आजूबाजूला शेत आणि नारळाचं झाड आहे. आणि खेडेगावामध्ये कसं सगळं वातावरण वेगळंच असतं. आणि त्यांच्या घराजवळ आलेलो आहे मी आता. इकडं फोटो पूजा त्यांचं झालं होतं. कार्यक्रमाचे म्हणजे दुपारीच झालं होतं त्यांचं. मला सांगितलं होतं त्यांनी संध्याकाळी करणार आहे. आणि त्याने कसं पाहुणे सगळे आले होते म्हणून त्यांनी फोटो पूजा करून घेतलं होतं. आणि इकडं आम्ही आल्यावर आम्ही पण फोटोला हार घातलं. आणि उदकाडीतेन लावून इकडं सगळेजण पाया पडायला लागलो आम्ही. आणि हे ते लॉकडाऊनमध्ये त्यांना बरं नव्हतं. आणि तेव्हाच त्यांचं हे झालं. खूप लहान वयातच ताईंना असं झालेलं आहे ताईंचं. आणि दादांना कारण काय वय जास्त नव्हतं खरं. एकदमच ते ताप आल्यामुळं त्यांना अटॅक आलं, तसं झालं त्यांचं. इकडं बघा, ताई त्यानं बसलेल्या बाहेर, आम्ही बसलेलो आहे त्यांच्या अंगणातच कट्ट्यावर. आणि त्याने खायला ते चिंच आणलं होतं. आणि त्यांचं म्हशी त्यानं आहे. ताई कसं इकडं जास्त मग कामाला काय काम नाही म्हणून त्यांनी तिथंच भाजी विकायला तिकडं कोल्हापुरातच राहायला आहेत. आणि काय तर कार्यक्रम असलं तर. आणि पोरं पण इथंच आहे शाळेला. आणि ते पोरांसाठी आणि अजून महिन्यातनं 2 वेळा येऊन जातात. आणि हे त्यांचं घर आहे. हॉल, हे 2 बेडरूम. आणि इकडं बाहेर धुणं भांडी करायला. घर पण छान आहे त्यांचं.
आणि इकडे बाहेर धुणं भांडी करायला ते बाहेरच केलेलं आहे. आणि 2 बेडरूम आहे, हे हॉल आहे आणि इकडं आहे किचन आहे. आणि सगळी माणसं इकडे जेवायला त्यांनी बसायला लागल्या. तसंच त्यांना जेवायला वाढून द्यायचं ताईचं काम चाललेलं आहे. ताईंच्या हातात काय काम थांबणं झाले. चला, हे बाहेरचं आहे त्यांचं. बाहेरचं असं मोठा कट्टा केलेला आहे. आणि हॉल आहे मोठा. ही त्यांचं जाऊबाई आहेत, बारक्या धाकटी जाऊ आणि दोघी आहेत जावा. आणि आता आम्ही परत चाललेलो आहे. त्यांचं सगळं आवरलेलं आहे आणि मला हे मंदिराचं काय व्हिडिओ करताच आलेला आहे. चला, परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.